बोलवलेलं का तुम्ही या म्हणून. त्या मॅडम आल्या, पाहून गेल्या, म्हटल्या काळजी घ्या. आता आम्हाला काम केल्याशिवाय पर्याय नाही म्हटल्यावर काय करायचं, कामाला तर गेलंच पाहिजे ना, गेलंच पाहिजे. आणि प्रसंग खूप म्हणजे असा हे होता ना, क्षणभर मला असं वाटलेलं का मी जिवंतच राहू शकत नाही, असा प्रसंग होता. तुम्ही काय केलं? म्हणजे मी ओरडले, एकदाच ओरडले, एकदाच. परत आवाजच निघाला नाही आणि ओरडले. तो पण ओरडला जोरात, जोरात ओरडला आणि ओरडला. मी पण ओरडले जोरात, असे म्हणजे एवढंच असं 2 फुटाचं अंतर असेल माझ्यात त्याच्या 2-3 फुटाचं. आणि अचानक म्हणजे मला काही कल्पना नाही हा येईल म्हणून ना. आमची सुट्टी झाली 10:30 पावणे 11चा टायमिंग असेल. मी चाललेले घरी, गाडीतून उतरले, घरी चालले. तो असा समोरून आणि मी समोरून असं एकदाच ओरडला आणि असं म्हणजे धाव घेण्याचा प्रयत्न केला. मी तिथून पळत सुटली. एकदा ओरडले, पळत सुटले डायरेक्ट घरापाशी. माझे मिस्टर गेले तर तो कधीच उसात निघून गेलेला, उसात निघून गेलेला. तसंच आणि बरं का पत्रकार साहेब, आता हे जे आमचं हे धनगर समाजाचे कार्यकर्ते आहे, माऊली इकडे ये रे.